नमस्कार, मी अश्विनी. स्वस्तिक कार डेकोर अँड डिटेलिंग स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही बघत आहात कार मेंटेनन्स रियालिटी चेक एपिसोड नंबर 3. प्रिव्हियस एपिसोडमध्ये आपण बोललो होतो पीपीएफ आणि सिरामिक कोटिंग बद्दल, पण आज आपण बोलणार कार वॉशिंग बद्दल. कार डिझेल वॉश करावी की नाही करावी याबद्दल बरेच समज आणि गैरसमज आहेत. आज आपण त्याच बद्दल बोलणार आहोत. तुम्हाला माहितीच असेल की कार वॉशिंग वाल्यांचा फोकस हा नेहमी डर्ट क्लीन करण्याकडे असतो, तर कार डिटेलिंग स्टुडिओमध्ये सीट कव्हर, मॅटिंग यांच्या डीप क्लीन बरोबरच गाडीचा पेंट हा मेंटेन राहावा यासाठी मायन्युटली लक्ष दिलं जातं. गाडीला डिझेल वॉश केल्यामुळे गाडीचे ऑइली आणि ग्रीसी पार्ट नो डाऊट एक्सलंट पद्धतीने क्लिअर होतात. पण तुम्हाला माहिती आहे का की गाडीची बॉडी आणि फायबर पार्ट्स कायमस्वरूपी एजिंग व्हायला चालू होतात. एका कार डिटेलिंग स्टुडिओमध्ये या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते, कारण तिकडे वापरत असलेले केमिकल्स हे पीएच बॅलन्स अँड हाय ग्रेड लेवलचे असतात. मोर ओव्हर गाईज, डिटेलिंग स्टुडिओमध्ये मॉडर्न कार्स मध्ये असलेल्या गास्केट आणि सेन्सरची विशेष काळजी घेतली जाते, कारण वॉशिंग सेंटरमध्ये मारत असलेल्या प्रेशरमुळे गास्केटमध्ये पाणी जाऊन इंजिन ब्रेकडाऊन व्हायचे चान्सेस असतात. ऍट द एंड गाईज, मी फक्त एवढंच म्हणेन, यू आर द बेस्ट जज. तुम्हाला तुमची गाडी डिटेलिंग स्टुडिओमध्ये वॉश करायची आहे की वॉशिंग सेंटरमध्ये. थँक्यू सो मच.